भूमित आपण बघू शकतोय सागर. म्हणजे काय म्हणशील सेमीफायनल 1 ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाली थोडीशी वन साइडली झाली आहे, परंतु सेमीफायनल 2 आणि फायनल लगेच कशी व्हायला हवी आहे. निश्चितच हे मॅच अगदी रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने यंग मराठा स्पोर्ट चिंचोटे, दुसऱ्या बाजूने वाघोबा प्रसन्न बावखळ संघ. हो, पहिलाच बॉल अगदी माइंडसेटनं खेळले गेलेत अलाउन द कार्पेटच्या साइडने ऑन साइडला. इथून आपण पाहिलं तर धोक्याची घंटा वाजू शकले असती, अगदी अडचणीमध्ये सापडले होते सागर हे बॅटर. कदाचित एष्ट्यांवरती हा चेंडू अगदी लागला असताना रिप्ले मध्ये निश्चितच दाखवलं गेलं, दर्शवलं गेलं. अगदी पॉपिंग क्रीज पासून भरपूर लांब राहिला होता फलंदाज सागर. सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल, सागर गावड अँड मनोज ही सलामीची जोडी आहे. 54 मॅचेस केल्या सागर आणि 667 धावा त्याच्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर 120 मॅच, 86 विकेट सतीश शानावरती आहेत. इथून आपण हा चेंडू पाहिला तर मग डॉट आलाय आणि जेव्हा लेफ्टम गोलंदाज येतो गोलंदाजी करण्याकरता तेव्हा त्याच्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी असते. जेव्हा तो बॉल रिलीज करतो तेव्हा मात्र हलकासा बॉल अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर निघणार आपल्याला पाहायला मिळतो. हो, पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र दर्शवला होता. ऑन साइडला चेंडू अगदी निघून जातोय, तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेने धावफलक अगदी पुढे सरकलाय, पोचला गेलाय तो म्हणजेच 4 या अंकांवरती. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील. 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपलाय. क्रिकेटच्या खेळाकरता सराव खूप महत्वाचा असतो मित्रांनो. शरीराला श्रमाकडे, वृद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजे शिक्षण. आणि हे शिक्षण जेव्हा तुमच्याकडे असेल तेव्हा तुम्ही एक चांगले खेळाडू बनू शकताय. यावेळेस हा पुढील बॉल ओ समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. वाह, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय. ज्या वेगाने चेंडू फेकला होता त्याच्या दुप्पट वेगाने चेंडू पुढे आला, परंतु स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सतीशचं. आणि लगेच मात्र इष्टांवरती नेम धरून गेम केलाय. फलंदाज मनोजला मात्र इथून परतावं लागेल. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हा स्ट्रोक मागतं सरळ खेळले होते, सरळ बॅटनं, परंतु नॉनस्ट्राइक एंडचा बॅटर अगदी पुढे गेला, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चांगला चेंडू अडवला आणि इष्टांवरती अगदी मोठा वार केला असंच म्हणावं लागेल. हा जरूर आपण बघितलं तर जणू काय हा स्टंप तोडायचा विचार होता की काय सतीश यांचा, परंतु अगदी आपण पाहू शकतो संघाचा फायदा त्या अनुषंगाने विचार केला, चांगला फायदा मिळाला. बघा सतीश यांचा स्पाल पाहिला पण तर पहिल्या ओव्हरमध्ये लेफ्ट आर्म बॉलर आहेत. बॉलिंगला आपण पाहिलं तर नक्कीच थोडंसं बॉलिंगमध्ये बॉलला वळवत आहेत. गती चांगली आहे, चांगल्या रिदमने आणि चांगल्या नियंत्रणामध्ये. सगळ्यात गोष्ट महत्त्वपूर्ण आहे, इम्पॉर्टंट की नियंत्रण असायला हवं आणि ते आहे त्यांच्याकडे. निश्चितच चांगले व्हेरिएशन देखील पाहायला मिळते. ओ यावेळेस इष्टांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न, अगदी परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता. क्रिकेटच्या खेळामध्ये परफेक्ट यॉर्कर आणि सचिन तेंडुलकर सरांचं नाव देखील नेहमी मनामध्ये असायला हवं. क्रिकेटच्या खेळामध्ये मित्रांनो आयुष्य पूर्णपणे शून्य झाले तरी हार मानू नका, कारण त्या शून्यापुढे किती आकडे लिहायचे आहेत ही ताकद, ती जिद्द मनामध्ये कायम ठेवा. पाहुण्यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. अगदी आपण पाहू शकतोय आणखीन पाहुणे म्हणजेच आपण पाहिलं तर विद्यमान नवनिर्वाचित नगरसेवक साहेब प्रसन्नजी भातानकर साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. वागम मनापासून स्वागत असेल प्रसन्नजी भातानकर साहेब आपलं या क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026 मध्ये. मैदानाच्या आतमध्ये जयेश आपण पाहिलं तर अजय सालकर ची विकेट डाऊन झाली आहे. धाव संख्या 5 असताना ही दुसरी विकेट इथून मात्र डाऊन झाली. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ही विकेट मात्र डाऊन झाली आहे. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा अंदरुणी किरणा आणि आपण पाहिलं तर मग इष्टांच्या मागे हा शेल मात्र पकडला गेला साईनाथ साबऱ्याने. दुसरा धक्का बसेल इथे आपण पाहिला तर मग वाघोबा प्रसन्न बावखल टीमला अजय सालकर आउट. विजय आपण जर साईनाथ जाबर यांच्याविषयी चर्चा करायची झाली तर यंग मराठा चिंचोटी इथून मात्र आपण बघितलं तर क्रिकेट खेळत असताना
वय वर्ष 40+ पेक्षा जास्त आहे, परंतु त्यांचा फिटनेस आहे काय जबरदस्त. स्वतः खेळतात, आपली 2 मुलं खेळतात या टीम मध्ये. आणि बघा फिटनेस काय असतो जबरदस्त, कारण की स्वतः एक जिम ट्रेनर आहेत विकेट किपरच्या भूमिकेत आणि प्रोत्साहित करतात युवा तरुणांना, युवा खेळाडूंना पुढे घेऊन जातात आणि चांगलं आपण बघू शकतो तर मग फ्युचर घडवतात चिंचोली टीमचं ते. मागची मॅच अक्षरशः फसले होते आणि रितेश दांडेकरने ते अगदी खेचली आहे. तोच रितेश दांडेकर उर्फ आरडी असं नाव जयेशने मात्र या ठिकाणी दिलं या खेळाडूला. ओ झाली आहे मिस्टेक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. आलाय हा मोठा वार सागरच्या बॅट मधनं, धावा मिळतील 4 चौकार. प्रेक्षक पहा किती मोठ्या संख्येने मात्र हळूहळू मात्र आपण पाहिलं प्रेक्षक मात्र इथे हे वाढताना पाहायला मिळत आहेत आणि दर्शवलं जात आहे आमच्या कॅमेरामॅन DBN लाईव्हच्या माध्यमातून. पुढील बॉल टाकण्याकरता पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस क्षेत्रक्षणामध्ये हलकासा बदल या ठिकाणी केला जातो. धावसंख्या 4 ने पुढे सगळी पोहोचली गेली आहे, ती म्हणजेच 9 या अंकांवरती. पहा 3 ओव्हरचा मॅच आहे. 1.1 चेंडूचा खेळ इथून संपलाय. पुढील बॉल ओ पुन्हा एकदा सॉफ्ट अगदी जबरदस्त स्ट्रोक केले गेलेत अलाउन द कार्पेटच्या सायन डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. इथून आपण पाहिलं तर मग 2 धावा या पूर्ण केल्या जातील आणि 2 ने धाव फलक पोहोचला गेलाय, तो म्हणजेच 11 या आकड्यावरती. क्रिकेटच्या खेळामध्ये निश्चित मित्रांनो वेळ वाया घालवू नका, तीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. शून्यालाही देता येतं वळण, परंतु त्याच्या पुढे तुम्हाला एक होऊन तटस्थपणे उभं राहावं लागतं आणि इथून तो खेळ मात्र दर्शवावा लागेल. कुठेतरी धावसंख्या थांबली गेली आहे, त्या धावसंख्येला पुढे नेण्याकरता सागरचा रोल खूप महत्वाचा आहे या मॅच मध्ये. जयेश हा बॉल ज्याप्रमाणे हाताळला गेला प्ले अँड मिस पाहायला मिळतोय. आरडी रितेश दांडेकर आणि आपण पाहतोय गती आहे त्यांच्याकडे देखील. बघा नियंत्रण स्पॉट बघा गुडलँड स्पॉट निवडला गेला, त्यांना माहिती आहे उंची आहे त्यांच्याकडे. हाय ऍक्शन गोलंदाजी केली जाते. आपण पाहिलं रिलीज पॉईंट बघा नक्कीच कुठून येतोय बॉल, त्याचा मात्र आपण पाहिलं त्यांना फायदा मिळतो. हे हा मैदानावर नाही, अनेक मैदान मात्र आपण पाहिलं अशाच गोलंदाजीच्या जोरावर मात्र त्यांनी झुकवलेत आणि कमालचे गोलंदाज आहेत. थोडीशी यावेळेला जास्त गती प्रदान करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण बघितलं तर हा बॉल आपण पाहू शकतो वायडर लाईनच्या भरपूर बाहेर जाताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स आणि एक्स्ट्रा रन्स आपण पाहिलं तर कुशल ठरते क्रिकेटच्या पटलावर, कारण की आपण जर पाहिलं ना विजय की एक्स्ट्रा रन्स ही बाबलीच्या काट्याप्रमाणे असते, कारण की जेव्हा चेसिंग करायला गेलो की ती टोचते, 1 धाव 2 मध्ये कन्वर्ट करावी लागते आणि ह्या एक्स्ट्रा रन्स वर थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल या मॅच मध्ये. अतिशय चांगला उल्लेख जयेश आपण केलेला आहे आणि एक्स्ट्राच्या धावा ज्या आहेत त्या निश्चितच थांबाव्या लागतील. इथून आपण पाहतोय हा पुढील बॉल ओ मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मिडॉन मध्ये आपण पाहतोय स्वतः गोलंदाज पुढे येतोय. झेल झाला आहे ड्रॉप, रनआउटची संधी, परंतु इथे आपण पाहिलं तर मग ही दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळाली आहे. अतिशय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, यस नो वेट या 3 गोष्टींचा अगदी योग्य तो समावेश मैदानाच्या आतमध्ये घेतला गेलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये सुंदर प्रयत्न या ठिकाणी रितेश दांडेकरने केले होते. झेल सुटल्यानंतर रनआउटची संधी देखील होती, परंतु रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली. अगदी जीवाच्या आकांक्षा करत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले गेले मिस्टर सागर. सागरला निश्चितच अगदी पेनाप्रमाणे ही जबाबदारी घ्यावी लागेल, कारण पेन्सिलच्या असंख्य चुका जयेश माफ केल्या जातात, परंतु पेनावरती मात्र जबाबदारीचं ओझं असतं. सध्या तरी आपण पाहू शकतो की मी या संघाचं आपण पाहिलं तर ओझं असेल, जबाबदारी असेल, आणि जबाबदारी आपण पाहिलं तर ओझं नसते, तर नक्कीच आपण पाहिली आहे तर आपल्या संघाची मात्र गरज आणि पुरवली जाईल का. सागर गाऊन पाहतोय स्ट्राईककडे, आरडी यांचा पुढचा चेंडू पाहतोय आपण. गतीने टाकलेला चेंडू पाहायला मिळाला, अपील मोठी केली होती. अतिश मडवी पुढे आलेत, बॉलला फील्ड करतायत. बघा बॅटला हलकसा स्पर्श झाला होता बॉल, 1 धाव तिकडे देखील मिळेल, परंतु काय म्हणताय इथे आपण पाहिलं तर वाघोबा प्रसन्न भावकलची टीम तर आम्हाला सिंगल डबल धावा हव्यात तर हव्यात, परंतु आम्हाला 3 ओव्हर मध्ये 1 मनासारखा आमच्या मनाला आनंद मिळेल असा एक चांगला टोटल हवाय, परंतु तो सध्या देण्याच्या तयारीमध्ये नाहीत. आरडी आपण पाहिलं तर चांगली बॉलिंग करतायत. 1 वाईट बॉल मात्र आपण पाहिलं त्यांचा थोडा दिसला, परंतु नियंत्रण ठेवणारी बॉलिंग. शेवटचा बॉल पाहतोय पुढील बॉल ओ जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू आहे ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेर. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र इथून फेकावा लागेल. धावफलक पाहिलं तर पोहोचले गेले 16च्या घरामध्ये. इथून मात्र आणखी चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. उठा जागे व्हा आणि तुमची उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत थांबू नका, अशाच प्रकारचा प्रयत्न इथून मात्र करावा लागेल. शेवटचा बॉल
ओ पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाचा चतुरपणा या ठिकाणी पाहायला मिळाला. हलकीशी लेंथ मात्र मागे ठेवली आणि तिथून मात्र बाउन्स देण्याचा प्रयत्न अगदी सक्सेसफुल पाहायला मिळालाय. दोन्ही षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 8च्या सरासरीनं 16 धावा. नक्कीच 16 धावा आहेत. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर क्रिकेटचा सामना रंगला गेला आहे. परंतु आपण बघा नक्कीच एक छोटंसं पिल्लू देखील आपण पाहतोय की बघा आपल्या धुंदीमध्ये नक्कीच आयुष्याचा क्षण मात्र आपण बघितला आनंदात जगा. कारण की नक्कीच आपण बघितला प्रत्येक क्षण आपण पाहिला तर आनंदामध्ये घालवला जातोय. सध्या तरी आपण बघितलं तर हे छोटंसं पिल्लू आपल्याला पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग धावफलकावर नजर टाकूया आपण तर 16 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि या 16 धाव्यांवर नजर टाकली आपण तर विजय काय वाटतंय की येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावा यायला हव्यात? निश्चितच इथून आपण पाहिलं 6 बॉल मध्ये जवळजवळ 10च्या वर धावा करणं अनिवार्य ठरलंय. कारण आपण पाहिलं तर मग आपण इथे धावफलक सध्या भरपूर कमी आहे. बघा हे प्रेक्षक दर्शवले जात आहेत आपल्याला. बघा जिथे जागा मिळेल तिथे, कारण की काहींना तर बसण्यासाठी जागा मिळेल, ज्यांनी बसायला जागा नाही मिळाली आहे खाली बसलेत. कोणी टेम्पोचा आधार घेत आहे, कोणी बांबूचा आधार घेत आहे, कोणी रिक्षाचा आधार घेत आहे. परंतु प्रेक्षक क्रिकेटची आवड आहे नक्कीच आपण पाहिलं. क्रिकेटची आवड मात्र आपण पाहिलं तर नक्कीच कमी होणार नाहीये. जसं म्हटलं आहे ना समुद्राचं पाणी कधी अडणार नाही आणि क्रिकेटचा नाद मात्र हा आमचा कधी सुटणार नाहीये. प्रेक्षक पाहतोय धावफलकावर 16 धावा. प्रेक्षक आहे क्रिकेटचे दर्दी आणि म्हणूनच आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक वर्षी क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकामध्ये ही प्रेक्षकांची अफाट गर्दी. इथं आपण पाहिलं तर मग टपाची लेन होती, ऑन साइडला खेळले गेलेत. 1 बाउन्सनं चेंडूला फील्ड केलं गेलं आणि इथून आपण पाहिलं तर मग ह्या 2 धावा महत्वपूर्ण इथून मात्र पूर्ण केल्यात. जीवनात संघर्षाशिवाय जयशेष नाहीये आणि क्रिकेटच्या खेळामध्ये देखील प्रयत्नाशिवाय तुम्हाला निश्चितच विजय देखील मिळणार नाहीये. डेफिनेटली आपण पाहिलं तर तो विजय साधा सोपा मात्र नक्कीच मिळणार नाहीये. कारण की कठीण परिश्रम तुम्हाला करावे लागतील, मेहनत अफाट करावी लागेल आणि अफाट मेहनतीनंतर आपण बघितलं तर मिळालेला नक्कीच असतो तो म्हणजेच एक सुखाचा क्षण, म्हणजेच आनंदाचा क्षण, तो म्हणजेच आपण बघितलं यशाचा क्षण आणि तो मात्र मिळवायचा आहे तर मेहनतीशिवाय मात्र कोणताही पर्याय नाहीये. पाहूया प्रदीप बॉलिंग मार्कवर पुढचा चेंडू मात्र खेळण्यासाठी सागर तयार. 11 मध्ये 16 वर खेळत आहेत सागर. थोडासा धीमा टाकला होता एज टॉप एज साईनाथ मात्र आपण पाहिलं साबारचन आपण पाहिला बेस्ट आपण पाहिलं तर फिटनेस पाहतोय आपण. काय जबरदस्त फिटनेस अजून देखील पाहायला मिळतो. कारण की ज्या प्रकारे फ्लेक्सिबिलिटी पाहायला मिळते त्यांची प्रत्येक बॉलवर आपण पाहिला तर ज्याप्रमाणे नक्कीच जात आहे त्या बॉल पर्यंत ॲक्युरेट पोहोचत आहेत. परंतु फिटनेस आपण पाहिलं त्यांचा कामाला येते. धावफलकावर धावा पाहिल्या आपण तर 90. फिटनेस अगर अच्छी हो तो पुरानी गाडी भी माइलेज अच्छी देती है आणि तेच खेळलं होतं परंतु चेंडू निघून गेला होता डीप लॉंग ऑफ मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूची फेकी येईपर्यंत इथून आपण पाहिला तर मग फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद असेल तो म्हणजेच तुषार. फलंदाज इकडे आपण पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळालं. थोडंसं अडथळा आला होता बॉलला पकडण्यासाठी. महेंद्र पवार नक्कीच आपण पाहिले तिथे पाहायला मिळाले आणि तेच म्हणतात की नक्कीच थोडासा अडथळा आला होता त्यामुळेच मात्र बॉल फील्ड करता आली नाहीये व्यवस्थित. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो या क्षणाला बघा क्रिकेटचा खेळ असा आहे की नक्कीच एका बाजूने आपण पाहिलं एखादा खेळाडू हिरो ठरतो तर एखादा खेळाडू मात्र आपण पाहिलं झिरो ठरतो. परंतु VN नाही ठरत. बघा क्रिकेटच्या पटलावर कोणताही खेळाडू आपण बघितला तर आपल्या संघाचा मुद्दा म्हणून कोणता आपण बघितला तर आपण पाहिलं नुकसान शोधत नाहीये की नुकसान करत नाहीये. क्रिकेटचा खेळ असता आहे प्रेशर असतं आणि त्या प्रेशरमध्ये सगळ्या काही गोष्टी होत असतात. कारण की नक्कीच आपण पाहिलं की क्रिकेट असा खेळ आहे की प्रत्येक खेळाडूला मात्र सन्मान हा मोठा दिला पाहिजे. कारण की एक एक खेळाडूने मिळून मात्र बनलेला हा संघ असतो. पुढील बॉल यावेळेस बॅटच्या रडार मध्ये शेंडूची हाताळली. फटका आहे वजन आणि धावा मिळतील या ठिकाणी अर्धा डझन षटकार. ओव्हर पिच बॉल मात्र दिला होता इथे आणि त्या ओव्हर पिच बॉलवर मात्र आपण पाहिलं तर मग अक्षरशः तुटून पडलेत मिस्टर सागर गावंड. सागर नाहीये तरी महासागर बनणार धाबांचा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय प्रदीप धीमा होता थोडा एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न. बघा ओव्हर पिच होता लॉफ्टेड केला होता आणि मग अशा प्रकारचे बॉल देणार तर सोडणार नाहीयेत बॅटर. पुढील बॉल पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. पहा जयेश यावेळेस लेन थोडीशी मागे ठेवली आहे आणि तिथून आपण पाहिला तर मग लेग कटरचा प्रयास केलाय आणि सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला. हा डेफिनेटली आपण बघितलं एक मात्र की प्रदीपने हा गोलंदाजी मध्ये इम्प्रूव्ह आणलाय
आधीची गोलंदाजी थोडी गतीने, आताची गोलंदाजी थोडंसं व्हेरिएशन व्हरायटीज आपण पाहतोय आणि याच तर व्हरायटीमुळे आपण बघितलं की प्रदीपच्या गोलंदाजीमध्ये देखील थोडासा निखार आलाय आणि त्याने मात्र आपण बघितलं की या मैदानामध्ये चांगले कार्य केलंय. गोलंदाजीमध्ये विविधता जेव्हा असते तेव्हा अशा प्रकारचा खेळ सातत्याने क्रिकेटच्या खेळामध्ये जयेश आपण अनेकदा पाहिलाय. इथून आपण पाहिलं तर मग 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहे 27. आता इथून आपण बॅटिंग कार्ड जरूर पाहणार आहोत. मनोज सोळंकी एकही धाव त्याने बनवली नाहीये, परंतु सागर गावड जो आहे 15 मध्ये त्याने 23 बनवल्या. त्याच्यानंतर अजय सालकरला पाहिलं, 1 चेंडू खेळला, एकही धाव त्याने बनवलेली नाहीये. त्याच्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 धावा बनवल्या तुषारनं आणि किशोर डवला मात्र नॉट आउट राहिलाय. गोलंदाजी देखील आपण पाहणार आहोत. सतीश जाबरनं पहिलं षटक हाताळलं, 1 विकेट, 5 धावा त्याने खर्च केल्या. रितेश दांडेकरच्या षटकामध्ये 11 धावा आल्या आणि त्याच्यानंतर प्रदीप जाबरच्या षटकामध्ये देखील 11 धावा आणि अशा प्रकारे 27 धावा धावफलकावरती झाल्यात. आता मात्र 18 बॉलमध्ये 28 धावा इथून बनवाव्या लागतील. डेफिनेटली आपण बघू शकतो 28 धावा चेस करावे लागतील. सेमी फायनल मध्ये आपण पाहिलं, फायनलचा प्रवास तय करायचा आहे. होऊ शकते आपण या फायनलच्या प्रवासामध्ये आपण पाहिलं तर मग कोणाला नक्की स्थान मिळेल, कोणता संघ मात्र फायनल मध्ये पोहोचेल, प्रत्यक्षात आपण जाणार आहोत. परंतु मंचाच्या दिशेने आपण जर बघितलं तर पाहुणे देखील आहेत आणि पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान हा देखील इथे केला जाईल. आज या स्पर्धेला खास अशी मोठी भेट प्रत्येक पाहुण्याने आम्हाला वेळ दिलाय. आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान आपण करूया. मंचावर प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर इथे उपस्थित आहेत आणि त्या पाहुण्यांचा आपण आदर सत्कार मान सन्मान करतोय. सध्या तरी आपण पाहू शकतोय मग आमच्या आयोजक करते अर्थातच बाबूदादा महाळे यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. चीफ गेस्ट प्रमुख पाहुणे आपण पाहतोय मंचावर. द ग्रेट व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर या पालघर सृष्टीमध्ये आपण पाहिलं तर नेहमीच त्यांचं नक्कीच एक मोठं नाव, परंतु हे नाव मात्र आपण बघितलं तर साहेबांनी असंच नाही कमावलं आहे. त्याच्यासाठी आपण बघितलं तर नक्कीच त्याने आपल्या ज्याप्रमाणे आपण पाहिलं आपल्या परीने या समाजामध्ये आपण पाहिलं जे कार्य केलं आहे आणि कार्याचं आपण बघितलं तर नक्कीच ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो शैक्षणिक असो, त्यानंतर आपण बघू शकतो समाजामध्ये आणि अनेक विभागामध्ये आपण पाहिलं तर मोठमोठे अशी कार्य केले आणि त्यांचा बोलबाला नेहमीच पाहायला मिळाला. तो म्हणजे सन्माननीय विजय शेठजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण करूया आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान. साहेबांना विनंती करते साहेब आपण प्लीज पुढे या. आपला आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा केला जातो आणि हा सन्मान आपण स्वीकारावा. या क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकाला आज ची आपण मोठी भेट दिलेली आहे, जो अनमोल वेळ दिला आहे. नक्कीच आपला आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते आपण बघितलं तर सन्माननीय राजूदादांना मी विनंती करतो की राजूदादा आपण या. आपल्या शुभ हस्ते हा साहेबांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान केला जातोय. रमेशजी गोरखंड साहेबांना देखील विनंती करते साहेब आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते देखील हा नक्कीच सन्मान केला जात आहे. करोड की बसते एक दिलदार अशी हस्ती नक्कीच आपण बघितलं ती म्हणजे सन्माननीय श्री विजय शेठजी पाटील साहेब. आपण पाहू शकतोय साहेबांचा आदर सत्कार मान सन्मान याच्यातच हा केला जातोय. विद्यमान नगरसेवक साहेब आपण पाहिलं रमेशजी गोरकडा साहेब, त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत सातिवलीचे आपण बघितलं तर आपण पाहू शकतोय माझी सरपंच राजेशजी भक्ते साहेबांच्या शुभ हस्ते आदर सत्कार मान सन्मान हा केला जातोय. साहेबांचे आभार व्यक्त करतोय की आज आपण या स्पर्धेला वेळ दिली आहे. त्यानंतर पुढील सन्मान देखील आपण करणार आहोत, तो म्हणजेच पुढील सन्मान आपण करूया आदरणीय सन्माननीय सुशांत दादा पाटील यांचा, भूमिपुत्र फाउंडेशन चे विद्यमान अध्यक्ष, त्यानंतर पालघर जिल्हा अखिल आगरी परिषदेचे आपण बघितलं तर अध्यक्ष आहेत आणि त्यांचा देखील आपण पाहिलं तर आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा केला जातोय. सुशांत दादा पाटील आपण पाहिलं तर नुकतंच आपण बघितलं तर ज्याप्रमाणे संपूर्ण शाखेच्या माध्यमातून ज्याप्रमाणे वाहतूक शाखेच्या माध्यमातून त्यांचा देखील हा सन्मान केला होता, कारण की रोखोक भूमिका आपण पाहिली. खराब रस्ते असतील, ट्रॅफिक जाम असेल आणि त्या मुद्द्यांवर आपण बघितलं तर रोखोक भूमिका घेणारे म्हणजेच कर्तृत्व नेतृत्व अन्यायाच्या विरोधामध्ये लढणारं नेतृत्व आपण पाहिलं तर मग सुशांतदादा पाटील आणि हा सुशांतदादांचा देखील आदर सत्कार मान सन्मान हा केला जातोय.
नक्कीच पौड्यांना नक्कीच हा आदर सत्कार हा केला जातोय आणि या स्पर्धेला खास करून अनमोल मोठी भेट दिली आहे. नक्कीच त्यांचे आभार पुन्हा एकदा व्यक्त करतो. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये तिथे सज्ज असतील आमचे साथी समाजक मित्र मिस्टर विजयजी भोये. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आउट गोईंग मॅच अगदी चालू आहे. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र प्रदीपचा, परंतु काय जबरदस्त झेल मात्र तटीय सर्कलच्या हलकासा बाहेर मात्र हा झेल पकडला. इथून मात्र परतावा लागेल प्रदीप याला. प्रदीपने बाद होण्यापूर्वी निश्चितच एक षटकार त्याच्या बॅट मध्ये आला आणि सध्या तरी आपण पाहतोय सागर गावड गोलंदाजी वरती सज्ज आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतर आपण पाहिले हलकीशी बोटे फिरवली आणि लेग कटरचा प्रयास केला आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग प्रदीपची विकेट सागरने इथे मात्र मिळवली आहे. नंबर 3चा बॅटर मैदानाच्या आतमध्ये रितेश दांडेकर उर्फ RD. थोडंसं सहकार्य करा, स्पीडअप करा मित्रांनो. फायनलची मॅच खेळवायची आहे, त्यामुळेच थोड्याशा वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करा ही तुम्हाला विनंती करतोय. चला आयोजकांना देखील आम्ही एक विनंती करतोय. मैदानाच्या आतमध्ये काही छोटे श्वान पिल्लू आहेत, त्यांना देखील थोडंसं मात्र बाहेर करा. बाहेर केलं तर प्लीज चांगलं होईल. कदाचित मग एखादा चेंडू अडू देखील शकतो. चला थोडंसं सहकार्य करा. चला आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये 6 धाव संख्येवर एक फलंदाज आपण गमावलेला पाहायला मिळाला आहे. चर्चा करूया आपण मिस्टर सागर गावड यांची, कारण की ज्याप्रमाणे त्यांनी केलेली बॉलिंग पाहायला मिळते. विकेट देखील मिळाले, षटकार पहिल्या बॉलवर नक्कीच वार, त्यानंतर उलट पलटवार त्यांनी केला. अगदी आपण पाहू शकतो RD आलेत मैदानाच्या आतमध्ये. रितेश दांडेकर मिस टायमिंग शॉट पाहतोय इन दी एअर, हवेत फटका बसलाय, झेल ड्रॉप, नुकसान होऊ शकतंय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हा मंत्र क्रिकेटच्या पटलावर अशा वेळेला मात्र आपण पाहतोय नक्कीच उच्चारला जातोय, कारण की या कॅच नंतर मॅच देखील जाऊ शकते. कारण की बघा स्ट्राईक रोटेट झाली आहे, स्ट्राईक रोटेट झाली आणि नक्कीच स्ट्राईकवर कोण, या क्षणाला घातक फलंदाज मिस्टर सतीश, इनक्रेडिबल सतीश पाहतोय आपण. कुणाल दादांचं देखील इथे शुभागमन झालंय. कुणाल दादा कुवरा वेलकम, आपलं देखील मनापासून स्वागत. फायनल आणि या सेमी फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहू शकतोय एक चांगलं व्यक्तिमत्व मागेच आपण बघितली होती. अनंताजी माळी साहेबांचं देखील शुभागमन झाले. गादिवी ट्रस्ट विद्यमानचे आपण बघितलं, सातिवलीचे गादिवी ट्रस्ट मंदिराचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांचं देखील इथे शुभागमन झालंय. कुणाल दादांना आपण पाहिलं होतं मागच्याच आठवड्यामध्ये SPL सातिवली प्रीमियर लीग आयोजन देखील त्याने केलं होतं आणि ते व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आणि अनंताजी माळी साहेब त्यांचं देखील आम्ही करतोय स्वागत. फटका खेळलाय, उंच उडालाय, बॉल आकाशात आहे. फटका मात्र आपण पाहिला तर मात्र फेकून द्यायचा होता, परंतु चित्र पाहायला मिळालं होतं. बॅटरने घेतला होता रिस्क, गॅस मारायचा होता 6, पर मात्र इथे मिळाले विकेट, फिक्स, आउट. सतीश बॅक टू द पॅव्हलियन. खूप धन्यवाद. बघा या सामन्याला नक्कीच आपण पाहिलं तर मग कव्हर केलं जाते, ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग ड्रोनच्या द्वारे हे दृश्य आपल्याला जर पाहायला मिळते. ड्रोन अगदी आपल्या मंचाच्या समोर आपण पाहिलं जो उडालाय आणि या संपूर्ण स्पर्धेचं आपण पाहिलं तर मग चित्र कव्हर करत असताना आपल्याला जर पाहायला मिळत आहे मिस्टर प्रणय ड्रोन ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि भरपूर आपण बघितलं तर चांगले एक या सातिवलीचे आपण पाहिलं तर मग युवा युट्यूबर म्हणून आपण पाहिलं, एक रील स्टार म्हणून आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहू शकतोय ज्या आपण पाहिलं तर युट्यूबच्या दिशेने देखील वाटचाल केली आहे त्याने. कारण की बघा युट्यूबच्या दिशेने आपण पाहिलं ना तर नक्कीच आपण पाहू शकतो, कारण की यशाचा आपण पाहिलं तर नक्कीच पल्ला गाठू शकतोय. कारण की एक असा युट्यूबर आपण बघितला झारखंडमध्ये गेला, अगदी तो गरिबीतून मात्र तो पुढे आला आणि तो आज पुढे गेलाय.
परंतु या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आलेला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अक्षय खतरो के खिलाडी. मात्र या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर नाईकाने दुःखा मात्र ठोकलेला त्याने पाहायला मिळाला मोठा फटका, तो म्हणजे छक्का, 6 धावा. पुढचा चेंडू पाहतोय, पुन्हा एकदा उडवलाय, फटका हवेत, परंतु आता फिल्डर आहे तिथे आणि फिल्डरच्या हातामध्ये मात्र कॅच पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर हा फटका देखील मोठा मात्र कन्वर्ट करायचा होता, परंतु इथे नेमकं झालंय काय, कॅच पकडली गेली आणि फलंदाज सध्या तरी आपण पाहू शकतोय दर्शवलं तर गेले आपण पाहिलं तर बाद, परंतु नक्कीच पंच काय म्हणतात. ओके यस, फलंदाज बाद. म्युझिकल ग्रुप तुम्हाला थांबवत आहे. अंपायर आपण बघितलं रिस्क घ्यायला तयार नाही. चला आपण चित्र साफ करूया. दूध का दूध, पाणी का पाणी, कारण की असं व्हायला नको की कदाचित कोणता संघ नंतर म्हणेल की आमच्यावर नक्कीच अशा प्रकारचा मात्र आपण पाहिलं तर आमच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर असं काही डिसिजन. बघा आता तिसरे अंपायर देखील पाहत आहेत आणि आमचे कॅमेरामॅन देखील तिथे दर्शवतात की चित्र साफ आहे. भरपूर मात्र आपण बघितलं तर बाउंड्री आणि फिल्डरमध्ये डिस्टन्स होतं, त्यामुळे हा कॅच कंप्लीट आहे आणि एक कंप्लीट कॅच आहे. तिसऱ्या अंपायरने बोट मात्र आकाशामध्ये उंचावलं गेलंय, इकडून मात्र ते आउट आहे. 13 धावा आलेत, 12 मध्ये 15ची गरज आहे. मॅच मध्ये आपण बघितलं तर अजून देखील आपण पाहिलं सगळ्या गोष्टी आहेत. एका बाजूने आपण बघितलं तर वाघोबा टीमला आपण बघितलं होतं तर पहिल्या ओव्हरमध्ये 5-2 विकेट होते, परंतु यंग मराठा टीमकडे आपण बघितलं पहिल्या ओव्हरमध्ये 13 असं समीकरण पाहायला मिळत आहे. सध्या तरी आपण बघू शकताय ही मॅच 12-15ची आहे, परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं ना जर बॉलरने कमाल केली तर मग वाघोबा प्रसन्न भावकल टीम पूर्णपणे पुनरागमन करेल, परंतु या मॅच मध्ये आरडी येत ना तोपर्यंत यंग मराठा टीम मॅच मध्ये आहे. साईनाथ जाबर नवीन आले, ते नवीन फ्रेश बॅटर आहेत, परंतु त्यांच्याकडे आपण पाहिलं तर अनुभव आहे आणि तो आता देतात. बघा सगळ्यात मोठी गोष्ट असते की अनुभव, आणि अनुभवाचा भंडार आहे साईनाथ त्यांच्याकडे. भरपूर आपण पाहिलं क्रिकेट खेळलेत, 40+ क्रिकेट अजून देखील खेळतात आणि यंग मराठासाठी खेळतात. आता मैदानाच्या आल्यानंतर आरडीला काहीतरी सांगितलं कानामध्ये की या मॅचची मात्र आपण बघितलं तकदीर आणि तस्वीर तुझ्या हातात आहे, तो पलटून टाक. पाहूया पुढचा चेंडू. हलक्या हाताने खेळलाय, बॉलला चिप करण्याचा प्रयत्न होता, सॉफ्ट हँडने शक्तीपेक्षा युक्ती ग्रेट म्हणतायत ना, आणि त्याचं चित्र पाहायला मिळालं. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर, 2 धावा जोडल्या गेल्यात. आरडीने मात्र आपण पाहिलं चालाकी दर्शवली गेली, 2 धावा जोडल्या जात आहेत. या मॅच मध्ये आपण बघितलं तर धाव फलक मात्र पुढे सरकलेला 15च्या घरामध्ये 13 धावे. आणि निश्चितच अतिशय चांगला जयेश उल्लेख या ठिकाणी तुम्ही केलाय. परंतु 2 फलंदाज बाद झाल्यानंतर म्हणजेच प्रदीप आणि सतीश बाद झाल्यानंतर जबाबदारी अक्षरशः रितेश दांडेकरने घेतली आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर रितेश दांडेकरचा खेळ खूप चांगला झाला या स्पर्धेमध्ये. जयेश डेफिनेटली आज आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये आरडीने इम्प्रेस केलंय. आता इथे आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जबाबदारी आरडी कडे होती, ती जबाबदारी आरडीला मात्र स्वीकारता आला नाहीये. गोलंदाज हवा होता, मात्र नक्कीच त्या गोलंदाजाला काय हवं होतं तर विकेट. विकेट मिळाली कोणाची, मॅच विनर प्लेयर्स आरडीची. रितेश दांडेकर झालेत आउट. आता आपण पाहिलं तर समीकरण थोडस कदाचित या विकेट मुळे कठीण होऊ शकतं या मॅच मध्ये. पाहूया नेमकं घडेल काय. बघायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर महेंद्र पवार आपण पाहू शकतोय ज्याप्रमाणे आपल्याला बॅटिंग करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकतोय एक्स्ट्रा पेस एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहिलं बॅटरला नक्कीच खेळण्यासाठी आपण बघितलं जो मनासारखा खेळायचा होता पटका तो खेळता आला नाहीये. 10 चेंडू आणि 13 धावा. बघा इथे काय आहे, एखादा जर आपण बघू शकतोय आणखीन 1-2 डॉट चेंडू आपण पाहू शकतोय. दोन षटकार मारले साईनाथ जाबर तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जगन्नाथ जाबर आणि संदीप जाबर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. परंतु महेंद्र पवार स्ट्राईक यांकडे हे पारितोषिक आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवलं गेलंय.
ही माहिती पोहोचवली गेली. पारितोषिक लागले, परंतु महेंद्र पवार काय करतील या मॅच मध्ये आपण बघितलं तर या संघाची मोठी जबाबदारी आहे. कर्णधार आहेत महेंद्र पवार. पवार का पवार बॅकफुटला पूल जाऊन गेलाय. बॉल मात्र उंच निघालाय. बॉल मात्र सीमा रेषा पार येताना पाहायला मिळते. महेंद्र पवारचा पॉवर षटकार. आणि निश्चितच ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल कशा पद्धतीने हा चेंडू अगदी बॅट वरती घेतलाय महेंद्र पवार याने. अखूट टप्प्याची लेन मिळाली होती विजय. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय, परंतु पुढील बॉल ओ पुन्हा एकदा आडवा बॅटनं चेंडूला हाफ वर घेतलंय, परंतु फटका फसलाय आणि इथे आपण पाहिलं तर झेल मात्र फकळला गेलाय. मॅच अजून संपले नाहीये. टीव्ही ऑन ठेवा कारण पिक्चर अजून बाकी आहे. खूप खूप धन्यवाद म्युझिकल ग्रुप, तुमचे आभार व्यक्त करतो. थोडंसं सहकार्य करा, स्पीडअप करा. फायनल मॅच खेळायचे मित्रांनो, फायनलचा मॅच खेळवायचा आहे. त्याच्यामुळेच थोडंसं आपण बघितलं तर मग आपण 6च्या अगदीच जवळ आहोत. 6 नंतर मग आपण बघितलं तर मग सूर्यनारायण देव देखील आपल्यापासून रजा घेईल. मग ज्या काही वेळामध्ये आपल्याला सगळा मात्र फायनलचा मॅच कंप्लीट करावा लागेल. बघा मॅच आता जिंकण्यासाठी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की येणारे 8 चेंडू आणि 7 धावा ही स्थिती आहे. परंतु बघा आता या स्थितीला पलटलं जाऊ शकते. म्हणून तर म्हटलं जाते ना की दिवस नाही रात्र बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात जिंकण्याची आशा ठेवा मित्रांनो, कारण की किस्मत बदलो ना बदलो वेळ नक्की बदलते. पाहूया पुढील बॉल. ओ यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी केली आहे. अशाच प्रकारची लेंथ वारंवार फेकावं लागतील. जयेश, आयुष्यात सर्व हरलात ना तरी चालेल, परंतु हिंमत कधी हारू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा एकदा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते. इथं आपण पाहिलं तर मग अशाच प्रकारची लेंथ मात्र फेकावी लागेल. 7 मध्ये 7 हव्या आहेत, परंतु यावेळेस झालाय मोठा घात. मैदानाच्या आतमधून अतिशय बॅट मध्ये आलाय हा षटकार. 6 अखो टप्पाची लेंथ मिळाली आणि काय जबरदस्त कंट्रोल स्ट्रोक मात्र अतिश मडवीच्या बॅट मध्ये पाहायला मिळाला. अगदी प्रेक्षकांच्या भेटीला चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. आणि इथून आपण आता मात्र पाहिलं तर मग या षटकारानं स्कोर इज लेवल, धावसंख्या समान. एका धावेची गरज असेल या सिक्सरने आपण बघू शकतो. सामन्याची मात्र आपण पाहिलं पूर्ण हवा काढून टाकली आहे. बघा इतका आपण पाहिलं तर मग बॉल जर तुम्ही बॅटरला देणार तर मग तो सोडणार नाहीये, कारण की इतका वेट केला होता बॅकफुटला. अतिशय पाहिलं हेरलं त्यानंतर बॅकफुटला गेले आणि सगळी म्हणजे पायापासून मात्र आपण पाहिलं मनगडातली ताकद झोकून त्या फटक्यामध्ये. मग तो बॉल कुठे थांबणार आहे. आणि आपण पाहू शकतो एका धावेची गरज. साईनाथ जाबर कटचा फटका आणि धाव कंप्लीट. मॅच जिंकली आहे यंग मराठा टीमने. आणि थेट मात्र आपण पाहिलं एंट्री झाले, ग्रँड एंट्री ती म्हणजेच केबीएम चषकाच्या मेगा फायनल मध्ये. खूप 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 धन्यवाद म्युझिकल ग्रुप. थोडंसं आमच्याकडे वेळ नाहीये त्यामुळेच